गेल्या अनेक महिन्यांपासून एक प्रचंड अस्वस्थता ही संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये आहे। महाराष्ट्राच्या देशभरातल्या आणि त्यातही विशेष करून महाराष्ट्राच्या जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये कांद्याच्या निर्यातीच्या बाबत जे केंद्र सरकारचं धोरण आहे हे अत्यंत चुकीचं धोरण आहे आणि त्यामुळे गेले 8-9 वर्ष कांदा उत्पादक शेतकरी जो अडचणीत आहे तो आणखी अडचणीत आलाय। 4 महिन्यांपूर्वी त्यावर 40% निर्यात शुल्क लादण्यात आलं आणि कांद्याचे भाव पाडण्यात आले। त्यानंतर आता संपूर्ण निर्यात बंदी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा अतिशय अडचणीत आलेला आहे आणि याविषयी महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे महाराष्ट्रातलं सरकार फक्त मंत्र्यांबरोबर फोटो काढण्याचं काम करतंय, परंतु यामध्ये महाराष्ट्र सरकारनं कुठेही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू हिरहिरीनं ही केंद्र सरकारसमोर मांडून ही निर्यात बंदी उठवलेली नाहीये। त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे। म्हणजे जर कर्नाटक सरकार हे तिथल्या दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान देत असेल तर गेल्या 6-7 महिन्यांमध्ये जवळपास 10-11 रुपयांनी हे दुधाचे दर पडलेले आहेत आणि जर आता कोणी विकासासाठी जात असेल असं म्हटलं तर पुणे जिल्ह्याचं केवळ दुधाचं संकलन हे 26 लाख लिटर आहे आणि जर 26 लाख लिटर जर आपण बघितलं तर या अनुषंगानं दिवसाचं पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान हे 2,60,00,000 रुपयांचं दिवसाचं नुकसान आहे आणि जवळपास 78 कोटी रुपयांचं किमान हे महिन्याचं नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं। या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जर ताडोबा अभयारण्याच्या दृष्टीनं तिथल्या क्षेत्रांमध्ये दिवसा 3 फेज लाईट आहे तर आपल्याकडे बिबट्याचा हा फार मोठा वावर आहे। कुठं 3.5 वर्षाचा मुलगा हा दगावला जातोय, कुठं 4 वर्षाच्या लेकरावर हल्ला होतोय, रात्रीच्या वेळी पाणी द्यायला लोक जात नाहीत। पण असं असताना गेले वर्षभर ही मागणी आपण करतो आहोत की किमान या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट या अखंडित पुरवठा करण्यात यावा। या संदर्भातही अजून राज्य सरकार ही कुठली पावलं उचलत नाही आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन आपण भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा हा महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हा दिनांक 27 डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीपासून हा सुरू करतो आहोत। कारण शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची ताकीद होती, या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर कुणाला आस्था आहे का हा फार मोठा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाला आणि हा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा घेऊन दिनांक 30 डिसेंबर रोजी हा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकणार आहे। आणि माझी आपणा सर्व माध्यम कर्मींना विनंती आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न, हा शेतकऱ्यांचा विषय हा आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा। कालही संसदेमध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि आम्ही दोघेही कांदा निर्यात बंदीविषयी चर्चेची मागणी करत होतो आणि त्याचवेळी सामूहिक मागणी ही संसदेच्या सुरक्षेच्या बाबत होती, परंतु ही मागणी केल्यानंतर आम्हाला दोघांनाही संसदेच्या उर्वरित कामकाजातून हे निलंबित करण्यात आलेलं आहे। आणि खरोखर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की सरकारला मग फक्त मन की बात करायची का, त्यांना जन की बात ऐकायची नाहीये का? जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न जर मांडायचा असेल तर त्याला वारंवार नोटीस देऊन तुम्ही वेळ देत नाही आणि मग तुम्ही या चर्चेची मागणी केल्यावर निलंबन करता, तर या सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे या शेतकरी विरोधी धोरणाचा जो पर्दाफाश आहे हा या शेतकरी आंदोलनात शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल असे 3ही पक्ष महाविकास आघाडी मिळून हा शेतकरी मोर्चा होणार आहे। कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि कुठे या मोर्चाचा समारोप होणार आहे, सभा होणार आहे का, त्या सभेला कसं असणार? या संपूर्ण मोर्चाचा रूट हा जुन्नरपासून सुरू होऊन जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, कळंब, राजगुरुनगर, चाकण करून केंदूर, पाबळ, शिक्रापूर वरून पुढे दौंड तालुक्यामध्ये उतरून बारामतीमधून पुन्हा उरुळी कांचन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर याची सांगता होईल आणि शिवसेनेचे काही प्रमुख नेते, काँग्रेस पक्षातली काही प्रमुख नेते आणि महत्त्वाचं म्हणजे गेली 55 वर्ष सातत्यानं ज्यांनी शेतकऱ्यांचा आवाज हा उठवलेला आहे, फार महत्त्वाचा हा मुद्दा आहे की जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते कांद्याचे भाव वाढले की घाईघाईने म्हणजे खाणाऱ्यांना कांदा महाग झाला की कांद्याच्या माळा घेऊन येत होते, त्यावेळी ज्या
एका व्यक्तीनं ठामपणे सांगितलं की माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा मी मदत करणार, मी निर्यात बंदी करणार नाही, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे सांगता सभेला उपस्थित राहणार आहेत. सर, निलंबनाचा प्रश्न आहे. अनेकांना प्रश्न असा पडलाय की 141 खासदार राज्यसभा आणि लोकसभेतले म्हणून निलंबन झाले. कारणं वेगवेगळे असतील. नेमकं सुप्रिया सुळेंच्या आणि अमोल कोल्हेंच्या निलंबनाचे काय तो सगळा सिक्वेन्स आहे, नेमकं काल सभागृहात काय झालं? काल खरं तर मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी म्हणजे सुप्रियाताईंचं निलंबन होणं हा एक अत्यंत मोठा चर्चेचा विषय दिल्लीत होता. कारण सातत्यानं 2 वेळा महासंसद रत्न पुरस्कार असेल, सलग 8 वेळा संसद रत्न पुरस्कार असेल, पहिल्या टर्ममध्येच मला 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक संपूर्ण परंपरा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घालून दिलेली की संसदीय संपूर्ण नियमांचं पालन करून कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही सदस्य हा सभापतींच्या समोरच्या वेलमध्ये सुद्धा जात नाही आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः याचा उल्लेख केला. आणि असं असताना जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेतली, कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा आम्ही मागितली, त्यानंतर तातडीने निलंबन केलं. कदाचित काल माननीय अध्यक्ष हे निलंबनाच्याच मूडमध्ये होते की काय असा हा प्रश्न पडतो. पण या 141 खासदारांच्या निलंबनामुळे केंद्र सरकारचा एक बुरखा फाटलेला आहे आणि एक फार मोठा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे की 2014 साली ज्या माननीय पंतप्रधानांनी संसदेच्या पायऱ्यांवर जे पंतप्रधान नतमस्तक झाले होते, आज त्याच पंतप्रधानांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सदनात या, तुम्ही सभागृहात येऊन निवेदन द्या, हे जर सांगावं लागत असेल तर नेमका कोणता चेहरा खरा, हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण मला आपल्याच माध्यमातून समजलं की काल भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या तरी जबाबदार नेत्यानं हेही विधान केलं की आम्हाला जे काही सांगायचं आहे ते आम्ही जनतेसमोर जाऊन सांगू, आम्ही सभागृहात सांगणार नाही. मग हा प्रश्न आणखी गहिरा होतो की ज्या सभागृहाच्या पायऱ्यांवर आपण नतमस्तक होता त्या सभागृहांमध्ये येऊन निवेदन करण्याचं आपलं उत्तरदायित्व आहे हे आपण विसरलात की काय, हा जनतेच्या मनात प्रश्न आहे. आता जवळपास विरोधक मुक्तच झालेली आहे संसद. म्हणजे या पद्धतीनं विरोधकांचा आवाजच नाही. म्हणजे जर आपण 150 खासदार म्हणालात तर यातले राज्यसभेचे खासदार जर आपण सोडलेत तर प्रत्येक लोकसभेचा खासदार हा साधारणतः किमान 20 ते 22 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि याचाच अर्थ सरकारला 20 ते 22 लाख गुणिले किमान 100 एवढ्या लोकांचा आवाजच सरकारनं दडपून टाकलेला आहे. त्यामुळे मी जे म्हणतोय की या सरकारला फक्त मन की बात करायची, त्यांना जन की बात ऐकायची नाहीये, हे कालच्या त्यांच्या कृतीतून स्पष्ट झालं. यामध्ये ही नेमकी काय कारण आहेत हे येणाऱ्या काळात समोर येईल. पण या निलंबनावरून आपण जसं म्हणतो बाळाची पावलं पाळण्यात दिसतात, त्या पद्धतीनं हा प्रश्न मात्र जरूर मनात निर्माण झालाय की या पद्धतीनं पुढचं भवितव्य लोकशाहीचं काय असणार आहे याची तर ही चुणूक नाहीये ना. की मग ज्या बातम्या आपल्याला शेजारच्या चीनच्या बाबतीत ऐकायला मिळतात, ज्या बातम्या आपल्याला रशियाच्या बाबतीत ऐकायला मिळतात, त्याच दृष्टीनं त्याच दिशेनं ही आपल्याही लोकशाहीची वाटचाल सत्ताधाऱ्यांना करायची आहे का, हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ माणसाच्या मनात येणार आहे. सर, संसदेत हे सगळं घडत असताना आपल्याकडे चर्चा चालू आहे ती दाऊद इब्राहिमवर झालेल्या विष प्रयोगाची. निवडणुका जवळ आले की हे मुद्दे काढले जातात. पाकिस्तान असेल, दाऊद इब्राहिम असेल, असं विरोधकाकडून म्हणणं. दिल्लीत तुम्ही गेले अनेक वर्ष झालं काम करतायत, काय नेमकी रणनीती 2024च्या अनुषंगाने चालू आहे असं तुम्हाला वाटतं? या मुद्द्यांमध्ये जर आपण बारकाईनं जर विचार केला तर मागच्या संपूर्ण अधिवेशनामध्ये सुद्धा म्हणजे ज्या संसद भवनामधल्या सुरक्षेमध्ये त्रुटी राहिली, त्या संसद भवनाचा जो उद्घाटनाचा समारंभ झाला हा आपण सगळ्यांनी पाहिला, त्यासाठी केवळ स्पेशल अधिवेशन बोलावण्यात आलं. या स्पेशल अधिवेशनचा नेमका काय अजेंडा असणार याविषयी चर्चा होत असताना एक पोस्ट डेटेड चेक सरकारने दिला महिला आरक्षणाचा. म्हणजे जे महिला आरक्षणाचं विधेयक आहे हे विधेयक माझ्या माता भगिनींना आत्ता जो अधिकार द्यायला हवा तो मात्र जर तरवर अनेक गोष्टी आहेत, जनगणना होणार, डिलिमिटेशन होणार आणि त्यानंतर हे मिळणार, या पलीकडे त्याच्यातून काही घडलं नाही. आणि आता सुद्धा जेव्हा तुम्ही म्हणताय की वेगवेगळे विषय चर्चेत आणून मागचं अधिवेशन असेल, आत्ता सुरू असलेलं अधिवेशन असेल, सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नाविषयी चर्चा होत नाही,
सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाईच्या प्रश्नांविषयी चर्चा होत नाही, कुठेही सरकारच्या अकाउंटेबिलिटीविषयी चर्चा होत नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून G20 जे समिट झाली याचं संपूर्ण प्रक्षेपण सगळ्यांनी समोर गेलं. देशाचं नाव जगात मोठं होतं याविषयी कुणाच्याही मनात आकस असण्याचं कारण नाही, परंतु सर्वसामान्य करदात्याचं आणि सर्वसामान्य जनतेचं हे म्हणणं आहे की हा जनतेचा पैसा इतका मोठ्या प्रमाणावर जर आपण खर्च करता आहात तर या खर्चाचा नेमका हिशोब काय आहे आणि याचा देशाला नेमका काय फायदा होतो. मग यामुळे अशा किती आपल्या देशाचं नाव जगात उंच झालं तर अशा किती देशांनी ही इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात आणण्याची तयारी दाखवली. माझ्या शेतकऱ्यांसाठी हे मार्केट मिळालं की या कुठल्याच प्रश्नांवर चर्चा न करता आपण जसे म्हणालात तसे वेगळेच मुद्दे काहीतरी चर्चेत आणायचे आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर हे मुद्दे चर्चेत आणायची ही पॉलिसी, ही चर्चा दिल्लीत आहे. तुम्हाला वाटत नाही? थेट प्रश्न आहे. तुम्हाला वाटत नाही का? जर 141 खासदारांचं थेट निलंबन होत असेल तर ही वाटचाल कोणत्या दिशेने असं आपण म्हणू शकाल? हा साधा प्रश्न आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, कारण जातनिहाय जनगणना ही व्हायलाच हवी. अनेक समाजांची मागणी आहे, आरक्षणाची मागणी आहे आणि एकूणच या सगळ्याच्या महत्त्वाचा जो भाकरीचा प्रश्न आहे, हा पोटाचा प्रश्न आहे, हा नोकरीचा प्रश्न आहे आणि या संदर्भामध्ये ज्या अनेक समाजांची ही मागणी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, तर ते आरक्षण नेमकं कोणत्या बेसवर मिळालं पाहिजे त्यासाठी जातनिहाय जनगणना होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि इथे कुठेतरी ज्याला आपण एक गट्टा वोट बँक पोलरायझेशन करून जी तयार होते याच्यामध्ये कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होईल की काही कदाचित आपण म्हणालात त्या संघटनांना भीती असू शकते. आणि सर्वसामान्य जनतेचं मात्र महत्त्वाची गोष्ट ही जातनिहाय जनगणना एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रानं एक आदर्श घालून दिलेला आहे. 18 पगड जातींना एकत्र घेऊन एका विधायक कार्याकडे जाणं हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आहे. त्यामुळे जाती जातीत या भिंती उभ्या राहण्यापेक्षा जाती जाती जर पूल बांधले गेले, जर तो एकोपा राहिला तर त्या एकोप्यासाठी आणि प्रत्येक समाजाचं जे म्हणणं आहे, जी रास्त मागणी आहे, या रास्त मागणीसाठी जातनिहाय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं हा प्रश्न माझ्यापेक्षा आपण आदरणीय गृहमंत्र्यांना जर विचारला तर जास्त बरं होईल, जेणेकरून गृहमंत्री कुठली तरी प्रक्षोभक विधानं करण्यापेक्षा आणि कुठेतरी काहीतरी चर्चेत विधान आणून आदरणीय पवारसाहेबांवर टीका करण्यापेक्षा या सुरक्षेकडे जास्त लक्ष देतील. राम मंदिराचं उद्घाटन होते, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही अनेक कोटी लोकांची ही वर्षानुवर्षाची मागणी होती. ही फार गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्याचा आनंदच आहे. पण हे होत असताना मला तर निमंत्रण नाही आहे, पण मात्र माझी अपेक्षा जरूर आहे की राम मंदिराचं जेवढ्या थाटामाटात उद्घाटन कराल तितकीच मोठी जबाबदारी या देशात रामराज्य आणण्याची सुद्धा आहे, याची आपण जाणीव ठेवू. त्यामुळे प्रत्यंच्या आणि धनुष्य ताणलेला राम नाही तर आशीर्वादाचा हात वर करणारा कुटुंबवत्सल प्रभू रामचंद्र हा आमचाही देव आहे. आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होऊ. फक्त त्यामध्ये रामराज्य सुद्धा आलं पाहिजे, ही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फक्त 2 नेते इकडे आहेत विरोधक म्हणून, पण त्यांचा आवाज दाबला होता, तुम्हालाही निलंबित केलंय. मग आता महाराष्ट्रातला विरोधकांचा आवाज कोण म्हणणार आहे? हा मुद्दा आहे. जनता बनेल, जनता बनेल. म्हणजे आता तुम्ही 100% आता आक्रोश मोर्चा जो सुरू होतोय, हा आक्रोश हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा आक्रोश आहे. म्हणजे त्याला कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही जातीच्या समीकरणांमध्ये कितीही आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे, त्याची सगळ्यात महत्त्वाची जात ही शेतकरी आहे आणि त्याचा प्रश्न हा त्याच्या शेतीशी संबंधित आहे. त्याचाच प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर उतरतो. त्यामुळे जनतेला शेवटी हा आवाज उठवावा लागेल. लोकशाही प्रणालीमध्ये जनता ही सार्वभौम आहे हे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.